सरपंच आहेत आप्पासाहेब पाटील यांचं प्रथमतः शब्दसंबंधी आणि काही अभिनंदन करतो, स्वागत करतो की त्यांनी ह्या फळविकासाठी किंवा ह्या गोष्टीसाठी आम्ही जे मनातली कल्पना बोलून दाखवली होती ती प्रत्यक्ष उतरवण्यासाठी त्यांनी अर्थसहाय्य केलं आणि आपल्याला यासाठी मदत दिली. तर मी प्रथमतः त्यांचा संपूर्ण आमचा पोलीस स्टाफ आणि गावकऱ्यांच्या वतीनं आभार मानतो की त्यांनी यासाठी जी मदत केली आपल्याला. दुसरी आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला हे टी शर्ट दिले याचा अर्थ तुमच्यावरची जबाबदारी गावकरी नाही, गावकरी प्लस एक प्रशासनाचा एक घटक म्हणून विशेष पोलीस अधिकारी तुम्हाला थोडक्यात आता ह्या जोपर्यंत यात्रा आहे ही आपल्या यात्रा काळासाठी तुम्हाला विशेष पोलीस अधिकाऱ्याचे अधिकार प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे तुमच्या प्रत्येकाचे नाव आम्ही पोलीस पाटलांकडून घेणार आहे. उद्या तुम्हाला एक टी शर्ट आणि तुमच्याकडे शिट्टी दिली जाणार आहे. तुमचं काम उद्यापासून नागरिक प्लस एक प्रशासनाचा मदत करणारा घटक या दोन्ही जबाबदारी तुम्हाला पार पाडायच्या. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की तुमचं वर्तन किंवा वागणूक तुमचं थोडक्यात एक वर्दी आलेली आहे तुमच्याकडे योगेश, तुमच्याकडे एक वर्दी आलेली आहे किंवा तुमच्याकडे एक विशेष गणवेश तुम्हाला दिलेला आहे. तर त्याची पावित्र्य किंवा त्याचं भान राखणं हे तुमचं जबाबदारी आहे. सगळ्यात प्रथम महत्त्वाची कुणीही ही शपथ देणार होतो तुम्हाला की कुणीही जोपर्यंत यात्रा आहे यात्रेच्या काळात कुठल्याही चुकीच्या प्रकारात टी शर्ट घातलेला हा माणूस दिसणार नाही याची तुम्हाला शपथ घ्यायची आहे. बिलकुल 100% कुणीच कुठल्या चुकीच्या प्रकारात हा टी शर्ट घातल्याच्या नंतर कुठं दारू पिते कुठंतरी कसलं काय ते फुलपकडी खेळतोय काही यात्रेत आलेलं काही उलट पालट कुठं काय करतोय असलं जर मला दिसलं तर याद राखा. कृपा करून कुणीही अशा चुकीच्या प्रकारात उलट होत असेल तर तो प्रकार टाळा. त्या संबंधित जो तिथं कुणी असा प्रकार करत असेल त्याला तिथून हाकून लावा, त्याला काढून लावा तिथे. ठीक आहे. पूर्ण यात्रा काळात येणाऱ्या माता भगिनी हे आपल्या स्वतःच्या भगिनी आहेत असं समजून आपल्याला त्यांचं संरक्षण करायचं आहे. यात्रा तुम्हाला माहिती सायंकाळी भरण्याचा वेळ 5:30-6ला सुरू होते आणि रात्री आपण 12पर्यंत सुरुवातीच्या काळात वेळ दिलेला आहे. तर त्यासाठी आपली एक पोलीस चौकीची तिथं स्थापना करण्यात आलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल त्या लिंबाच्या झाडाखाली त्या चौकीच्या त्या ठिकाणी आपली पोलीस चौकी आहे. आपण सोबत पोलीस स्टाफ नेमलेला आहे. पोलीस स्टाफच्या सोबतीला मी प्रत्येकाला आमच्या अंमलदारांच्या सोबत मी तुम्हाला देईन की ज्या दिवशी 4, 5, 6 अंमलदार असतील त्या दिवशी तुमची स्वतःची जबाबदारी प्रत्येक अंमलदारासोबत 2-4 लोकांनी उभं राहून पॉईंट कव्हर करणे. पॉईंट कव्हर कोणते करणे आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण यात्रेच्या ठिकाणी येणारे सगळ्यात महत्त्वाचे 3 रस्त्याने येणारे पार्किंग पॉईंट. तर पार्किंग पॉईंटला तुमची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे. जे व्यक्ती तुम्हाला ऐकणार नाहीत किंवा आगाऊपणा करतील तर त्यासाठी आमचे सोबतचा स्टाफ किंवा जे अधिकारी आहेत ते तिथे हजर राहतील. सगळ्यात महत्त्वाचं येणाऱ्या लोकांना जर व्यवस्थित यात्रा निर्विघ्नपणे पार पाडायची तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ट्रॅफिकचं नियोजन. तर त्यासाठी जे पार्किंग लॉट दिलेले आहेत तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला पार्किंग लॉट तो संबंधित शेतकरी तो तिथं पार्किंगच्या एंट्री गेटच्या तिथं थांबेल. त्यासाठी बॅरिकेटिंग आता 6:30-7:30 वाजता आम्ही आणून टाकलेले ते लाईटचे बॅरिकेड टाकले. जे लाईट चमकले की तिथं आपण पूर्ण आडवं लावून फक्त व्यक्ती माणसांना आज जाता येईल एवढ्या प्रकारचं मध्ये जागा ठेवणार. बाकीचे सगळे वाहनं तुम्ही त्या लोकांना विनंती करायची आहे वादावादी घालायची नाही. त्यासाठी पोलीस स्टाफ तुमच्यासोबत आहे. तर त्यांना विनंती करून त्यांना त्यांच्या खाली काही जी दुचाकी किंवा 4-चाकी वाहनं आहे ती त्या पार्किंग लॉटमध्ये लावायला सांगायची. त्यानंतर मधोमध आपला पोलीस स्टाफ तर सोबतच आहे परंतु ज्या ठिकाणी आपल्या माता भगिनी पाळण्याच्या बाजूला तिकडे ज्या थांबतात तर त्या ठिकाणी आपण आता ह्याच्यातले जे अलॉटमेंट करणारे जे आपले 30-35 लोक आहेत त्यातले कोणी पार्किंगला जाणार, कोण पाळण्याच्या बाजूला थांबणार, कोण मेन रस्त्यावर जी समजा गर्दी किंवा चिडीमार करणारे मुलं असतात किंवा ते जे काही विनाकारण फक्त गुटखा खाऊन थुकणे, काहीतरी काउंटिंग करणे किंवा एखादी महिला किंवा मुलगी दिसली की तिच्याकडे पाहून काहीतरी वाईट शब्द उच्चारणे जर असा प्रकार होत असेल तर तुम्ही त्वरित त्याला थांबवणं किंवा दादा त्याला काय वाईट वाटतं तुम्हाला जाऊन आम्ही कानफडीत मारायला सांगणार नाही. तुम्ही त्याला फक्त हे करायचं स्पेसिफिक तुम्ही पाहून ठेवा. सोबतचा जो आपला स्टाफ आहे तो स्टाफला तुम्ही येऊन सांगा, तो स्टाफ त्याला जाऊन पकडून आणील. तुम्ही फ्रंटला यायची गरज नाही किंवा तुम्ही तुमच्या ओळखीचा आहे भविष्यात तुम्हाला वाटतं की हा आपल्याला त्रास दिला तर त्याला तुम्ही हे करू नका, काही बोलू नका. त्याला आमच्या स्टाफला येऊन सांगा, स्टाफवाला त्याला पकडून आणून आपण त्याची काय खुशामत आहे ती करू. ठीक आहे. म्हणजे डायरेक्टली तुम्ही कुठल्याही मारण्याच्या किंवा भानगडीत वाईट शब्द बोलण्याच्या
भानगडीत पडू नका. सगळ्यांना आपल्याला विनंती करायची आहे. विनंती करून नाही ऐकलं तर पुढचा काय जो प्रसाद द्यायचा ते आपण देऊ. हा, जर तुम्हाला कुठं काय गैरप्रकार अनुचित प्रकार तिथं काय आढळला तर हे सगळे 30 लोक प्लस आपल्या बंदोबस्ताला असणारा स्टाफ रांजणगाव यात्रा नावाचे पोलीस पाटील ग्रुप स्थापन करतील. त्या ग्रुपमध्ये तुम्ही सगळे आपले पोलीस मित्र आणि आपला पोलीस स्टाफ असेल. तुम्हाला काही जर कुठला चुकीचा प्रकार किंवा एखादा मुलगा आहे तुम्ही काही हे करतो त्याचा फोटो काढायचा आणि ग्रुपवर टाकायचा. बाकी स्टाफवाले आपण जेवढे आहेत तेवढे आपण सगळं त्याला कव्हर करून देऊ. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पार्किंगचा आणि ह्याच्यातलं मंदिरातलं ते जेवढी जागा आहे ती सगळी जागा आपण कव्हर करणार. प्रत्येकाला हे करून द्यायचं पॉईंट देऊ. उद्या त्याला सकाळी त्याला उद्या दुपारनंतर ज्यावेळेस मी येईल तर त्यावेळेस आपण तिथंच पॉईंट देऊ. आमची RCP सोबत आहे आणि स्टाफ सोबत आहे. तुम्हाला स्टाफ सोबतच लगेच सोबत तुम्ही राहा जेणेकरून काय करायचं हे तुम्हाला कळेल किंवा तुम्हाला ड्युटी काय करायची असते काय नाही. सायंकाळी 5 नंतर या हे ते सगळं तुम्ही रेडी आहात ना पण सोबत तिथं येण्यासाठी. बाकी दुसरं काही घरचं काम जे काही असेल तर थोडंसं एक 10-15 दिवस थोडंसं लवकर उरतं चला. 5:30-6ला तिथं येत चला. यात्रा बरेल 5 वाजेपासूनच 5-5:30 पासून रात्रीवर येणार. ज्या दुचाकी राहणार ती दुचाकी व्यवस्थित ज्या ठिकाणी पार्किंग दिलेली त्या ठिकाणी तुम्हाला विशेष पोलिसांचे अधिकार दिले. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही जाऊन काहीतरी उन्माद किंवा तिथं उलटा करावं. पोलिसांचं नाव खराब होईल असं कुठलंही कृत्य आपल्याकडून किंवा आपल्या ह्याच्याकडून झालं नाही पाहिजे. ओळखीच्या तुमच्या सोबतचा कोणी जर कोणी आहे तो नशा करतो दारू करतो तर त्याला नशा करतो दारू पितो तर त्याला तिथं आणू नका किंवा आणला तर त्याला कुठतरी चुपचाप बसवा. नंतर सगळ्यात महत्त्वाची आपली जी पोलीस चौकीची जागा आहे त्या ठिकाणी आपण एक कोर्ट टाकलेला आहे. आणखी एक कोर्टची व्यवस्था करू. रात्रीच्या 11-12 पर्यंत आपला पोलीस स्टाफ थांबेल. तर डेली आमचा स्टाफ रोज थांबणार नाही तर आपण त्यातल्या 2-3 मुलांना तिथं थांबण्याची व्यवस्था करतो. ते आपली जी पोलीस स्टाफसाठी जो आणलेला कॉट आणि पलंग आणि ती गादी जी आहे त्या गादीच्या ठिकाणी रोज आपण यातले 2 जण रोटेशन वाईज तिथं झोपून राहत. तिथं आपला वायरलेस सेट पण आहे. ठीक आहे, वायरलेस सेट आहे, बॅटरी आहे, पलंग आहे. तिथे एक डायरी बी आपण ठेवू. पूर्ण रात्रभर त्याला काही जर तुम्हाला काही हे झालं आढळलं काही हे झालं तर तुम्ही परत आमचे सगळ्यांचे नंबर राहतील. काही वाटलं आम्ही गेल्याच्या नंतर आम्ही 10-11 पर्यंत आमचे सगळे एक अधिकारी रोज कमीत कमी एक अधिकारी 5 ते 6 सुरुवातीच्या 15-20 दिवसात तर पूर्ण RCP आम्ही स्वतःही राहणार आहेत 15-20 दिवस. पण नंतर जशी जर गर्दी ओसरच कमी होत गेली तर कमीत कमी 1-2 अधिकारी आणि 5-10 लोकांचा स्टाफ तिथं कंटिन्यू राहील जोपर्यंत यात्रा संपत नाही. रात्री 12 वाजता सगळ्यांचं आपलं काम आहे की जे आहे ते सगळे पूर्ण यात्रेत फिरून आपण पोलिसांच्या सोबत त्यांना बंद करायला सांगायचं. ठीक आहे, सगळ्या माता भगिनी महिलांना आपल्या काढून द्यायचं, त्यांना घरी व्यवस्थित वाटी लावायचं आणि नंतर मग आपण घरी जायचं. यात कुठल्याही प्रकारचा कुणाला काही शंका आहे का? कुणाला काही शंका आहे का? कुणीही नशा करून हा टी-शर्ट घालून दारू पिऊन नशा करून हा टी-शर्ट घालताना जर मिळून आला तर सगळ्यात पहिली कारवाई तुमच्यावर लिहिला पडला. आपल्याकडून कृपया चूक होऊ देऊ नका. आपण दुहेरी भूमिकेत आहोत, आपण आयोजक बी आहोत आणि आपण हा कार्यक्रम पार पाडणारे प्रशासनाची भूमिका बी आपल्याला निभवायची अर्धी. बाकी आहेत तुमच्या मदतीला आम्ही, परंतु आपण आपल्याकडून कुठलीही चूक होणार नाही याची सगळ्यात प्रथमतः खबरदारी घ्यायची. कुणाला काही शंका आहे?